Okay. Hello and welcome all of you. Okay. In previous lecture of administrative law, we started discussion on the what are the reasons by which the administrative law expand in the modern welfare state. ठीक आहे. तर अशी कोणती कारणं होती की ज्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय झाला एक्सपांड झाला. तर तुम्ही बघितलं असेल आपण वेगवेगळे कारणं तिथे बघितली होती की द कन्सेप्ट ऑफ गव्हर्नमेंट थोडी चेंज झाली. ज्याप्रमाणे आपण बघतोय की वेलफेअर स्टेट म्हणा, पोलीस स्टेटमधून कोणतं आलं, लेजिस्लेटिव्ह स्टेट आलं, नंतर वेलफेअर स्टेट आलं. त्याच्यामुळे काय झालं की नेचर ऑफ गव्हर्नमेंट थोडं चेंज झाल्यामुळे बहुतेक तसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय झाला एक्सपांड झाला. बरोबर. नंतर आपण एक बघितलं होतं की इव्होल्युशन ऑफ सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी. त्याच्यानंतर रेग्युलेटरी मेजर होते बाकीचे. त्याच्यानंतर एक होतं की इनॲडेक्वेसी ऑफ ज्युडिशियल सिस्टीम. बरोबर. आता तुम्ही बघितलं असेल की कोर्टामध्ये काय असतं, देर आर नंबर ऑफ केसेस आर पेंडिंग इन द कोर्ट. बरोबर. तर प्रत्येक वेळेस केसेस वाढत जात आहेत, त्याच्यामुळे निकाल उशिरा लागायचा. अशा वेळेस काय झालं की एक जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तुमचे हे आहेत मॅटर्स आहेत, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंगलासुद्धा काय होते, ज्युडिशियल पॉवर होते. फॉर एक्झाम्पल कॅट असेल किंवा मॅट असेल, इलेक्शन कमिशन असेल. तर समजा आता इलेक्शन कमिशन काय करते, इलेक्शन कमिशन इलेक्शन पण कंडक्ट करते. बरोबर. त्याचे काही रूल्स रेग्युलेशन असेल ते पण फॉर्म करते. आणि काय होतं की सोबत एखाद्या व्यक्ती डिस्क्वालिफाईड आहे का किंवा नाही आहे, किंवा त्याला कोणत्या बेसिस आपण डिस्क्वालिफाईड करू शकतो, तर या गोष्टीवर पण काय करतं, तर या गोष्टीवर पण त्याच्यावर निर्णय द्यायचं काम पण काय करतं, तर इलेक्शन कमिशन फॉर्म करतं. बरोबर. तर इनॲडिक्वेसी ऑफ ज्युडिशियल सिस्टीम, तर हे त्याच्यामुळे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय झाला एक्सपांड झाला. देन इनॲडिक्वेसी ऑफ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. आता एक आपण ठीक आहे की कोर्टाचं समजू शकतो की कोर्टाचं कशामुळे की नंबर ऑफ केसेस आर पेंडिंग. बरोबर. त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी काय झाली एक्सपांड झाल्या. पण इनॲडिक्वेसी ऑफ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस, तर याच्यामुळे कसं काही झाले असतील. बरोबर. तुम्ही बघितलं असेल जर लॉ मेकिंग प्रोसेस कशी असते, तर लॉ मेकिंग प्रोसेस इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ओके. अँड ज्यावेळेस सेशन चालू असतील, वेअर पार्लमेंट इन द सेशन, दॅट टाईम लॉ कॅन बी पास बाय द पार्लमेंट. अँड देर इज वन फॉर्मॅलिटी टू पास एनी पर्टिक्युलर लॉ. बरोबर. त्याला एक मेजॉरिटी पण लागते. इफ देर इज अ सिम्पल लॉ, then it can be passed by the simple majority. But if such law deals with the कशाशी डील्स करतोय, the federal powers between distribution between the powers between the central and state or any subject, because of that the federal structure of Indian constitution can be diluted. Therefore such law can be passed by the special majority with the half of the consent of the state. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता जी एस टीचा ॲक्ट होता, तर जी एस टीचा ॲक्ट कसा पास झाला तुमचा, तर जी एस टीचा ॲक्ट पास झाला कशामुळे, तर हाफ ऑफ द स्टेट हू कन्सेंटेड टू दॅट पर्टिक्युलर ॲक्ट, देन अँड देन आफ्टर सच ॲक्ट इन्फोर्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. बरोबर. पण तुम्ही जर हे बघितलं असेल की जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीचे जे काही रूल्स असतील, रेग्युलेशन असतील, फॉर एक्झाम्पल आता यू जी सीने एक नोटिफिकेशन काढलं काय की 2023पर्यंत काय राहील की PhD कंपल्सरी राहणार नाही. बरोबर. तर अशा वेळेस काय होऊन जातं, तर अशा वेळेस त्यांना काही लागलं का जास्त प्रोसेस वगैरे अशी काहीतरी फॉलो करायची नाही. तर एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमधून ते काय झालं एक बाजूला पडलं. बरोबर. अशा वेळेस काय, तर एक रिझनेबल लॉ किंवा एखादी रिजनेबल ऑर्डर जर पास करायची असेल, तर पार्लमेंटपेक्षा ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीला खूप सोपं जातं. या कारणास्तव काय होतं, तर या कारणास्तव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय झाला एक्सपांड झाला. ठीक आहे. देन द स्कोप फॉर एक्सपेरिमेंटेशन इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस. आफ्टर द पासिंग ऑफ एनी लॉ, इफ देर इज अ नीड ऑफ एनी अमेंडमेंट इन द सच लॉ, तर अशा वेळेस तुम्हाला काय, तर अमेंडमेंटची प्रोसेस करावी लागेल. तर ते बिल पार्लमेंटमध्ये तुम्हाला पास करून घ्यावे लागतील. बरोबर. त्याच्यानंतरच तो लॉ काय होईल, अमेंड होईल. बट इन केस ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याची गरज पडत नाही.
कशाची गरज पडते तुमच्या जो काही लॉ आहे बरोबर, तर त्याला जर तुम्हाला काही चेंज करायचे असेल, फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला एखादी रेंट हाऊसिंग रेंट जर कमी करायचे असतील किंवा वाढवायचे असतील तर मेअरली एक ऑर्डरने ते काय होऊ शकतात, ते तुमचे जे लॉज आहेत किंवा ते आहेत ते वाढू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा काय की जर एखादी कंपन्सेशन असेल तर कंपन्सेशन जर वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर अशा वेळेस पण काय होतं, तर अशा वेळेस पण तुमचं जे अथॉरिटी आहे बरोबर, तर ती अथॉरिटी लगेच निर्णय घेऊ शकते बरोबर. तर ते काय आहे, ते खूप कन्व्हिनियंट आहे. कशासाठी, तर एक तिथं स्कोप आहे तुमच्या याला, एक विविध एक्सपेरिमेंट करायला त्याच्यात काय आहे तर स्कोप आहे बरोबर. तर नॉन टेक्निकल कॅरेक्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस, जर एखादी लॉ पास करायचा असेल, लॉ म्हणजे आपण जर एखादी नियम पास करायचा असेल एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीला, देन देर इज अ नो टेक्निकॅलिटीज बरोबर. जर आपण बघितलं तर संसदेत एखादी कायदा पास करून घ्यायचा असेल तर अशा वेळेस काय होतं, तर त्या लॉला खूप साऱ्या टेक्निकॅलिटीजमधून जावं लागतं बरोबर. तर अशा वेळेस काय होतं, तर त्याच्यामुळे अननेसेसरी डिले होऊ शकतो. तर तो डिले टाळण्यासाठी किंवा तो डिले नको असायला पाहिजे, तर याच्यासाठी जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीकडे त्या पॉवर राहिल्या बरोबर, तर अशा वेळेस काय होतं की खूप कमी वेळेमध्ये तुम्ही तो एखादी प्रेझेंट सिच्युएशनला जो ॲप्लिकेबल लॉ आहे तर तो बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, तर त्याच्यात खूप लवकर तो बदल करू शकतात बरोबर. त्याप्रमाणे एखादी कोर्ट असेल, जर कोर्टाला एखाद्या गोष्टीबद्दल न्याय द्यायचा आहे, निर्णय द्यायचा आहे, न्यायनिवाडा करायचा आहे, देन सच प्रोसिजर कॅन बी इनिशिएटेड or can be regulated by the procedural codes and various technicalities, कोणत्या technicalities which are provided by the such procedural code. For example, for the purpose of civil procedure code is used for the civil proceedings as well as civil manual also used for the same. For criminal proceeding there is a criminal procedure code बरोबर. And even though there are certain rules which are contained under the कशामध्ये, तर क्रिमिनल मॅन्युअलमध्ये, तर ते काही रूल्स आहेत, तर त्याच्याद्वारे काय होईल तुमचं, तर त्याच्याद्वारे तुमचं जी प्रोसिडिंग आहे तर ती प्रोसिडिंग चालू राहील बरोबर. बट इन दॅट सेम एक्सटंट, तर एक्सटंटपर्यंत काय राहील, तर जी ती प्रोसिजर आहे, द प्रोसिजर which is followed by the civil procedure code, then such procedure is bound by the various technicalities which is provided by the civil manual as well as civil procedure code. Therefore there is a chances to delay the proceeding बरोबर. But administrative tribunals are not bound by the rules of evidences and rules of technicalities which is provided by the civil procedure code. ठीक आहे. तर अशा वेळेस काय, तर त्याच्यामुळे काय राहील, तर न्याय पटकन मिळण्याची तर शक्यता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये जास्त असते. तर अशा कारणामुळे काय होतं, तर अशा रिझनमुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी आहेत तर त्या अथॉरिटी काय झाल्या, एक्सपांड झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ सायन्स बरोबर. तर डेव्हलपमेंट ऑफ सायन्स याच्यामुळे याच्यामुळे एक तुमचा हा लॉ कसं काय एक्सपांड झाला सांगता येईल का मला, किंवा विचार करून बघा बरं तुम्ही की कशाप्रकारे तुमचा सायंटिफिक एक्सपेरिमेंटमुळे काय झालं तुमचं, की लॉ इव्हॉल्व कसा झाला किंवा एक्सपांड कसा झाला. तर बघा जनरल आहे, आता एखादी ॲटॉमिक याच्याबद्दल लॉ बनवला आपण बरोबर. तर आता याचे चान्सेस काय आहेत की ते जी अथॉरिटी आहे पार्लमेंट, तर त्या पार्लमेंटला सगळ्या गोष्टी माहिती असतील, ॲटॉम किंवा त्याच्याबद्दल काही व्हॅरियस टेक्निकॅलिटीज असतील किंवा व्हॅरियस टर्म असतील, त्या सगळं त्यांना माहितीच असेल बरोबर ना. कारण सगळेच्या सगळे थोडी न्यूक्लिअर सायंटिस्ट बसलेले असतात पार्लमेंटमध्ये
पार्लमेंटमध्ये बरेच लोक असे असतात की ज्यांनी त्यांची एज्युकेशन जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर बाकीच्यांना खूप कमी शिक्षण झालेलं असतं, बरोबर. नो डाऊट त्यांना खूप सारा पब्लिक हेच तो म्हणा काय बोलतो एक्सपिरियन्स म्हणा किंवा हे म्हणा. आता देश चालवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं नसतं, तर काही एक्सपिरियन्स वगैरे असतील तर ते महत्त्वाचे असतात, ते काय बाह्याने म्हणा. तर अशा वेळेस जर एखादी टेक्निकल लॉ असेल तर टेक्निकल लॉला काय म्हणून, तर टेक्निकल लॉ पास करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तर तुम्ही जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी असेल तर अशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीला जर ते पॉवर दिले गेले तर ते अकॉर्डिंग टू द सच सायंटिफिक सब्जेक्ट दे मेक रूल्स विच आर मोर कन्व्हिनियंट अँड मोर ॲक्सेप्टेबल ऑन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. ठीक आहे. तर हे काही हे होते तुमचे रिझन्स फ्रॉम विच द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इज एक्सपांडेड. ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे डेफिनेशन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, बरोबर. आता ॲज वी नो द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इज अ पब्लिक लॉ, इट इज अ ब्रांच ऑफ अ पब्लिक लॉ, बरोबर. पब्लिक लॉ म्हणजे काय आणि प्रायव्हेट लॉ म्हणजे काय ते आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. जर तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही डाऊट असतील तुम्ही मला विचारू शकता किंवा तुम्ही जर प्रायर लेक्चर बघितलं तरी पण तुमचं काय ते डाऊट क्लिअर होऊ शकता. ठीक आहे. तर डेफिनेशन का महत्त्वाची असते एखाद्या गोष्टीसाठी. आता तुम्हाला माहिती आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे काय, द लॉ विच इज डील्स विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीज, पॉवर प्रोसिजर विच इज फॉलोड बाय द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीज. तर ह्या गोष्टी तुम्ही सहज सांगू शकतात किंवा लॉ इज अ पब्लिक लॉ अँड विच डील्स विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी, बरोबर. ते आपण साध्या वर्डमध्ये सांगू शकतो. मग आपण अशी कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन किंवा काय, बरोबर. तर डेफिनेशनची गरज का पडते, बरोबर. जर तुम्हाला आठवत असेल आपण ही गोष्ट याच्यात पण डिस्कस केली होती IPCच्या स्टार्टिंगच्या लेक्चरला. तर डेफिनेशनची गरज का असते, बरोबर. तर डेफिनेशनची गरज याच्यामुळे असते, एक जनरल व्ह्यूला तुम्ही डेफिनेशनची गरज तुम्हाला हे होत नाही. एक जनरल मिनिंग जरी तुम्हाला माहिती राहिला तरी पण काय होतं, तरी पण ते एक स्टँडपर्यंत ठीक असतं. समजा जर तुम्हाला विचारलं वारा म्हणजे काय, बरोबर. तुम्ही सांगाल लगेच की वारा म्हणजे एक हवेचं एक हे असतं, झोका असतो किंवा काय असतो. तुम्हाला विचारलं कोणी की वादळ म्हणजे काय, बरोबर. चक्रीवादळ म्हणजे काय, सगळे काय कशामुळे होत आहेत, हवेमुळे होत आहेत. पण ज्यावेळेस तुम्हाला वादळाला चक्रीवादळापासून हे करायचं असतं, डिफरन्शिएट करायचं असतं, तर अशा वेळेस तुम्ही काय, तर अशा वेळेस डेफिनेशनची गरज पडते, बरोबर. तर दोघांचं नेचर आहे सेम, दोघांचे काय तर रिझन सेम असतील किंवा दोघांचे कारक जे आहेत म्हणजे हवा दोघी सेम आहेत, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्हाला चक्रीवादळाला वादळापेक्षा तुम्हाला काय करायचं असतं, डिफरन्शिएट करायचं असतं, अशा वेळेस तुम्हाला डेफिनेशनची आवश्यकता असते. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन म्हणजे आयवर्ड जेनिंग्सची, बरोबर. जनरल आपण डेफिनेशन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्हची डेफिनेशन कशी बघतो की लॉ विच डिटरमाइन्स द पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी, बरोबर. तर सगळ्यात ॲक्सेप्टेबल डेफिनेशन कोणती, ॲक्सेप्टेबल म्हणजे सगळ्यात म्हणजे एक जे बऱ्यापैकी काय सांगतो तुमचं क्लिअर करते, तर ते आहे आयवर्ड जेनिंग्स यांची. तर ह्या डेफिनेशनमध्ये आपला आयवर्ड जेनिंग्स आपल्याला काय सांग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इज अ लॉ रिलेटिंग टू द ॲडमिनिस्ट्रेशन. इट डिटरमाइन्स द ऑर्गनायझेशन्स, पॉवर अँड ड्युटीज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी, बरोबर. तर आयवर्ड जेनिंग्सची डेफिनेशन का महत्त्वाची, तर ज्यावेळेस तुम्ही डेफिनेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ बघाल तर त्यावेळेस तुम्हाला दोन ॲप्रोच दिसतील. एक तर तुमचा झाला ब्रिटिश ॲप्रोच आणि एक झाला अमेरिकन ॲप्रोच. आता ज्यावेळेस आपण KC डेव्हिस यांची डेफिनेशन बघू त्यावेळेस तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेफिनेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा जो अमेरिकन ॲप्रोच आहे तर तुम्हाला तो कळेल व्यवस्थितपणे, बरोबर. तर आयवर्ड जेनिंग्स काय सांगतात, इट इज अ लॉ रिलेटिंग टू द ॲडमिनिस्ट्रेशन, बरोबर. इट डिटरमाइन्स द ऑर्गनायझेशन्स, पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी आपण नंतर बघू.
म्हणजे काय असतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी, बरोबर. तर ब्रिटिश अप्रोच कशावर बेस्ड होता? द ऑर्गनायझेशन, पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी, बरोबर. म्हणजे काय सांगतं आहे तुमचं की त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीचं काय असेल तर त्याची ऑर्गनायझेशन कशी असेल, त्याचे पॉवर्स कसे असतील आणि ड्युटीज काय असतील, बरोबर. तर याच्यावर तुमचं काय होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी काय होते तर त्याच्यावर बेस्ड होते, बरोबर. तर ब्रिटिश अप्रोच तुम्हाला फक्त त्याचे पॉवर्स, ऑर्गनायझेशन आणि ड्युटीज तर ह्या गोष्टी सांगत आहे. पण इथे तुम्हाला एक लॅक ऑफ वन थिंग दिसेल, ती म्हणजे प्रोसिजर काय, बरोबर. तर अमेरिकनची डेफिनेशन आहे किंवा अमेरिकन जो ॲप्रोच आहे तर तो केसी डेव्हिसने काय सांगितलं आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इज द लॉ कन्सर्निंग द पॉवर्स अँड प्रोसिजर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सीज including especially the law governing judicial review of administrative action. तर अमेरिकेचा अप्रोच कशावर भर देतो तर जे काही प्रोसिजर आहे तर त्या प्रोसिजरवर भर देतो, ठीक आहे. तर आणि ब्रिटिश अप्रोच कशावर भर देतो तर त्याचं ऑर्गनायझेशन्स, पॉवर्स आणि ड्युटीज तर ह्या गोष्टींवर भर देतो, ठीक आहे. तर हे दोन ॲप्रोच आहेत, हे दोन तुम्ही एकदा वाचून घ्या की जे.जे.आर. उपाध्याय यांचं बुक बघा, ते बुक खूप सोपं आहे आणि जर ते जरी एक तुम्ही वाचलं तरी पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी वाचायची गरज पडणार नाही, ठीक आहे. तर ते बघा बरं तुम्ही. पुढच्या लेक्चरला आपण व्हॉट इज मीन बाय ॲडमिनिस्ट्रेशन आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, वेदर बोथ आर द सेम अँड वन ऑर वेदर देर इज अ डिफरन्स बिटवीन द बोथ ऑफ देम, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरला बघू, ठीक.